हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय मी एक मंगळसूत्र वेअर केलेलं आहे। सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालणारं हे मंगळसूत्र आहे, ज्याला की मुहूर्तमणी मंगळसूत्र असं म्हटलं जातं। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ह्या मंगळसूत्राचा DIY शेअर करणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र ओवू शकता। कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर खूप सुंदर असं हे मंगळसूत्र दिसतं। व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणारच आहोत, पण त्याआधी मी आहे शुभांगी आणि मी दर आठवड्याला मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मंगळसूत्राला स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे। तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे क्रिस्टलचे ब्लॅक मनी लागणार आहेत, म्हणजेच काळे मनी। हे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही साधे काळे मनी देखील यूज करू शकता। त्यानंतर इथे मंगळसूत्राच्या मागे असलेली पुरणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 2 केशरी मणी किंवा लाल मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला 2 सोन्याचे छोटे मणी आणि 1 सोन्याचा मोठा मणी असे 3 मणी लागणार आहेत एकूण। त्यानंतर 2 सुया तुम्हाला लागणार आहेत। मी इथे एकच दाखवलेली आहे, पण 2 लागणार आहेत। त्यानंतर मंगळसूत्राचा जो धागा असतो तो आणि कैची, एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे। तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे मंगळसूत्राचा जो धागा असतो तो धागा काढून घेत आहे। सगळ्यात सुरुवातीला 2 पदरी धागा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्या पद्धतीने मी काढून घेतलेला आहे आणि त्या 2 पदरी धाग्याला मी नंतर 4 पदरी करत आहे। तर तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करत आहे ते। चार पदरी धागा करून झाल्यानंतर मी एकदम सुरुवातीला पदराच्या एक गाठ बांधून घेतलेली आहे। पाहिजे तर तुम्ही 2 गाठी तिथे मारू शकता। त्यानंतर त्या धाग्यांच्या बंचमधले मी 2-2 पदर जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने मी त्या धाग्यांमधले 2-2 पदर काढून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर इथे एक सुई घेतलेली आहे आणि एक छोटासा धागा घेतलेला आहे। त्या सुईमधून तो धागा घालून त्याला छोटीशी गाठ बांधून घेतलेली आहे। डायरेक्टली आपण त्या दुहेरी पदरामध्ये सुई घालू नाही शकत, त्यामुळे अशी ट्रिक करावी लागते। त्यानंतर मी दुसऱ्या देखील सुईमध्ये त्याच पद्धतीने धागा ओवून गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतर आधी मी जे 2-2 पदर काढले होते त्या पदरांना जो सुईमधला धागा आपण ओवून घेतलेला आहे तो धागा बांधून घ्यायचा आहे। आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जी मागची पुरणी असते त्याचा एक भाग ओवून घ्यायचा आहे। तो आपल्याला 2ही सुयांमधून ओवून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता आपल्याला परत एकदा 2ही सुया ज्या आहेत त्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रत्येकाचे 2-2 पदर काढून घ्यायचे आहेत पहिल्यासारखे। आणि त्यानंतर एका पदरामधून आपल्याला ब्लॅक मनी ओवून घ्यायचे आहेत। हे जे क्रिस्टलचे मणी आहेत त्याचे होल खूपच बारीक आहेत, त्यामुळे ते आपल्या ओवायच्या सुईमधून बिलकुलच जात नव्हते। त्यामुळे मी एक ट्रिक केलेली आहे, जिथे सुई मी अगोदर लावली होती ती सुई काढून घेतलेली आहे आणि त्याला समोरच्या टोकाला नेल पेंट लावून घेतलेला आहे। तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, त्यामुळे तो धागा जो आहे तो कडक झालेला आहे एकदम सुईसारखा आणि ते मणी एकदम पद्धतशीरपणे आतमध्ये जात आहेत।
एक पदर होऊन झाल्यानंतर दुसऱ्या पदरामध्ये देखील मी तेवढ्याच अंतरापर्यंत ब्लॅक मनी ओवून घेत आहे। त्यानंतर आता आपल्याला सोन्याचे आणि केशरी मणी घालायचे आहेत मंगळसूत्रामध्ये। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दोनही धागे जॉईन केलेले आहेत आणि सगळ्यात आधी जो सोन्याचा छोटा मणी असतो तो घालत आहे। सोन्याचं झाल्यानंतर मी केशरी मणी घालून घेत आहे। त्यानंतर आपल्याला जो मोठा मणी आहे सोन्याचा तो घालून घ्यायचा आहे। मोठा मणी घातल्यानंतर परत एकदा केशरी मणी आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एकदम शेवटी परत एकदा सोन्याचा छोटा मणी घालून घ्यायचा आहे। तर आता मंगळसूत्राचा मधला पार्ट म्हणजे मधले मणी जे आहेत ते घालून झालेले आहेत आपले। आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित अंतरापर्यंत आपल्याला ब्लॅक मनी घालून घ्यायचे आहेत दोनही पदरांमध्ये तेवढ्या अंतरावर। ब्लॅक मनी दोनही पदरामध्ये झालेले आहेत घालून। आणि त्यानंतर एकदम शेवटी आपल्याला परत एकदा मागच्या पुरणीचा एक राहिलेला पार्ट घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी दोनही साइडला पुरणीचे पार्ट घालून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे मंगळसूत्र दिसत आहे ते। त्यानंतर एकदम शेवटी आपल्याला मंगळसूत्राच्या दोनही साइडला व्यवस्थितपणे 4-5 गाठी मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून ती पुरणी बाहेर निघू नये। तर आपलं मंगळसूत्र झालेलं आहे पूर्ण आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक ते दिसत आहे, किती सुंदर लुक आलेला आहे ते घातल्यामुळे। तर जर तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ओवून बघा, तसेच घालून देखील बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।